श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर येत्या 25 जुलै 2026 वार आहे, शनिवार. तर या दिवशी आलेली आहे मोठी देवशयनी आषाढी एकादशी. तर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील येणाऱ्या एकादशी तिथीला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हटलं जातं. तर हा जो दिवस आहे हिंदू धर्मामध्ये धार्मिक दृष्टीने, आध्यात्मिक दृष्टीतून खूप महत्त्वाचा मानला जातो. आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीपासून तर ते कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीपर्यंत श्रीहरी भगवान श्रीहरी विष्णू हे त्यांच्या योगनिद्रेमध्ये असतात. तर या 4 महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं. तर आषाढी एकादशीच्या या व्रतामध्ये सर्व देवी देवतांचं तेज हे एकवटलेलं असतं. त्याच्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो, सेवा करतो किंवा मग जे काही सेवा आपल्या हातून घडत असतात, तर त्याचं जे फळं असतं तर ते आपल्याला अधिक पटीने जास्त मिळत असतं. बघा, साधारणपणे या दिवशी व्रत केलं जातं. वर्षभरातील सर्व एकादशीचं पुण्यफळ याच्यामुळे आपल्याला प्राप्त होत असतं. तर वातावरणामध्ये या दिवशी खूप सकारात्मक लहरी असतात, त्याप्रमाणे त्या जास्त सक्रियसुद्धा असतात. त्याच्यामुळे सगळीकडे बघा, सगळ्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल नामाचा हा जयघोष चालू असतो. त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो मग किंवा मग सेवा करतो, तर त्याचं जे सेवा असतात तर त्या खूप प्रभावी ठरतात. त्याच्यामुळे बघा, तुम्हाला जर तुमच्या कामामध्ये यश मिळत नसेल किंवा मग तुमच्या अनेक कामांमध्ये सतत तुम्हाला अडचणी येत असतील किंवा मग तुमच्या घराला नजरबाधा झालेली असतील, काही दोष असतील, इडापिडा असेल, त्याचबरोबर लक्ष्मी घरामध्ये जर टिकत नसेल, यासाठी सुद्धा हे जे उपाय असतात तर एकादशीच्या दिवशी हे आवर्जून केले जातात. तर त्यामधीलच हा जो एक उपाय आहे, तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला 25 जुलैच्या दिवशी म्हणजे शनिवारी, येत्या शनिवारी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे. तर हा एक नारळाचा अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे, तर आपल्याला देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. तर हा उपाय आपण दिवसभर आषाढी एकादशी दिवशी सकाळपासून ते अगदी संध्याकाळपर्यंत, दुपार संध्याकाळी जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तर त्यावेळेस हा उपाय तुम्ही करू शकता. बघा, तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांना जर दोष लागलेले असतील, नजरबाधा झालेली असेल, त्याच्यामुळे लहान मुलं जर घरात असतील तर ते सारखी किरकिर करतात किंवा चिडचिड करतात, सांगितलेलं ऐकत नसतील, तर मुलांसाठी सुद्धा हा उपाय प्रभावशाली ठरणार आहे. तर बघा, तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी हा जर उपाय जर केला तर याचं शुभ फळ हे तुम्हाला प्राप्त होईल. तर नारळ हा जो आहे, तर हे नारळ श्रीफळ म्हणून ओळखले जाते आणि नारळ हे सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीकसुद्धा मानले जाते. आणि त्याचबरोबर श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं प्रतीकसुद्धा नारळामध्ये मानले जाते. तर हा जो नारळाचा उपाय जो आहे, तर पौराणिक कथेनुसार जेव्हा श्रीहरी भगवान विष्णू पृथ्वीवरती अवतरले होते, तर त्यांनी आपल्यासोबत लक्ष्मी, त्याचबरोबर नारळाचे झाड, तसेच कामधेनू, तर या 3 वस्तू ज्या आहेत तर त्यांनी गोष्टी आणल्या होत्या. जर आपल्या घरामध्ये जर सतत दुःख असतील, मग त्याच्यामध्ये संकट तुमच्या मागे येत असतील, अडचणी असतील, कुटुंबाची भरभराट होत नसेल, तर कुटुंबाच्या प्रगतीसाठी हा जो उपाय जो आहे तर प्रभावशाली ठरणार आहे. घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत मग पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील, घरामध्ये बघा सतत तुमची गरिबी आहे, कर्ज आहे, मग ते कर्ज गाडीचं असेल, घराचं असेल किंवा मग जमिनीचं असेल, तर अशा सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय तुम्ही करू शकता. मग त्याच्यामुळे तुमची कुटुंबाची जर प्रगती खुंटलेली असेल, कोणी तुमच्या प्रगतीमध्ये बाधा घातलेली असेल, तर ती सुद्धा नष्ट होण्यासाठी मदत होईल. आणि बघा, तुमच्या जर घरामध्ये तुम्ही एखादं कार्य घेतलेलं असेल आणि त्या कार्यामध्ये निर्विघ्नपणे ते कार्य जर पार पडत नसेल, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा नारळाचा एक उपाय जो आहे, तर आवर्जून आषाढी एकादशीला करायचा आहे. कारण बघा, आषाढी एकादशी जी असते तर ही फक्त वर्षातून आषाढी एकादशी येते आणि याचं जे शुभफळ असतं तर ते आपल्याला मिळत असतं. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठायचा प्रयत्न करायचा आहे. उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. देवांना धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे, फुले वाहायची आहेत आणि बघा, देवघरातील वातावरण तुम्हाला प्रसन्न करायचं आहे. आणि त्यानंतरच हा जो उपाय जो असणार आहे, तर तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत करू शकता. सकाळी जर उपाय करायचा असेल तर सकाळी तुम्हाला लवकर करायचा प्रयत्न करायचा आहे किंवा मग तुम्ही
संध्याकाळच्या वेळेला करू शकता. उपाय करताना हा जो उपाय जो आहे तर आपल्या देवघराच्या समोर अगदी करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे आणि पाटावरती तुम्हाला पिवळ्या कलरचं जे वस्त्र असतं, नवीन वस्त्र टाकायचं आहे. आणि पिवळ्या कलरचं वस्त्र टाकल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर खरंच तुमच्या घरामध्ये तूप नसेल तर मग तुम्ही तेलाचा दिवा लावायचा आहे. पण लक्ष्मी प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर बघा तुमच्याकडे जर श्रीहरी विष्णूंची मूर्ती, त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती एकत्रित जर फोटो असेल तर फोटो घ्या. मूर्ती असेल तर मूर्ती घेऊ शकता किंवा या दोन्ही वस्तू नसतील तर तुम्ही मग विठ्ठलाची मूर्ती घेऊ शकता. जरी ह्या गोष्टी जर नसल्या तर मग तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती बघा प्रत्येकाच्या घरामध्ये असते, तर बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता. कारण हे जे सर्व अवतार जे आहेत तर हे श्रीहरी भगवान विष्णूंचे वेगवेगळे अवतार आहेत. त्यामुळे तुम्ही बघा मूर्ती घ्या, फोटो घ्या, जे काही तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही ती घेऊ शकता. त्यानंतर मूर्तीला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायची आहेत. त्याचबरोबर धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. तर नारळ घेताना कसा घ्यायचा आहे, तर नारळामध्ये पाणी असायला हवं, तर असा नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कुंकवाचा थोडासा गंध तयार करायचा आहे. थोड्या अक्षतासुद्धा तुम्हाला शेजारी एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत. कुंकवाचा गंध केल्यानंतर तुम्हाला त्या नारळावरती जो नारळ घेतलेला आहे, अगदी समोरच तुम्हाला त्याच्यावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि स्वस्तिक काढताना सुद्धा तुम्हाला हे जे स्वस्तिक असणार आहे योग्य पद्धतीने काढायचं आहे. म्हणजे बघा कडेच्या 2 लाईन त्याचबरोबर 4 बिंदू ज्या आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत. आणि त्याचबरोबर कलावा असतो बघा, लाल पिवळ्या कलरचा कलावा असतो, कलाव्याचा धागा म्हणतात त्याला, तर तो सुद्धा आपल्याला नारळाला गुंडाळायचा आहे. त्यानंतर नारळाची शेंडी मूर्तीच्या दिशेला येईन किंवा देवघराच्या दिशेला येईन, तर अशा पद्धतीने देवाकडे शेंडी करून हा जो नारळ आहे तर आपल्याला तो अर्पण करायचा आहे. त्याचबरोबर बघा नारळासोबत तुम्हाला 5 बदाम घ्यायचे आहेत आणि 5 हिरवी वेलचीसुद्धा घ्यायची आहेत. आणि ह्या ज्या 3 वस्तू असणार आहेत, नारळ, 5 बदाम आणि 5 वेलची, तर या आपल्याला वस्तू ज्या आहेत तर ह्या श्रीहरी भगवान विष्णूंना समर्पित करायच्या आहेत, अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला नारळावरती हळदी, कुंकू, अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत आणि एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. त्यानंतर बघा जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही फक्त मग श्रवण केलं तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी काही मनोकामना असणार आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख असतील, संकट असतील, मग त्याच्यामध्ये अडचणी असतील घरामध्ये, तर अडचणीतून मार्ग मिळवण्यासाठी श्रीहरी भगवान विष्णू आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे. तर बघा अशा पद्धतीने हा जो उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आणि हा जो नारळ आहे देवघरासमोर पाटासमोर ठेवलेला आहे. तर दिवस आणि रात्रभर तुम्हाला अख्ख्या दिवसभर आणि रात्रभर तसाच ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर हा नारळ तुम्हाला उचलायचा आहे. आणि बघा ज्या ठिकाणी तुम्ही पैशांची तिजोरी आहे, ज्या ठिकाणी पैसे ठेवता तर त्या ठिकाणी लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. त्याचबरोबर जे आपण 5 बदाम आणि 5 हिरवे वेलची घेतलेले आहेत तर ह्या वस्तू घरातील व्यक्तींना प्रसाद म्हणून वाटायच्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने जर आपण पैशाची तिजोरीमध्ये नारळ जर ठेवला तर कर्जातून बाहेर निघण्यासाठी मार्ग मोकळा होतो. त्याचबरोबर लक्ष्मीचं सुद्धा आपल्या घरामध्ये आगमन होतं. आणि हा नारळ आपल्याला कधी विसर्जित करायचा आहे, ज्यावेळेस दुसरी आषाढी एकादशी येईल तर त्यावेळेस वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ तुम्ही विसर्जित करू शकता. आणि बघा आषाढी एकादशीच्या दिवशी जर हा उपाय जर केला तर नक्कीच आपल्या घरातील दोष, अडचणी, जे काही संकट असतील, दोष असतील तर ती सर्व नष्ट होतात आणि लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक भरभराट होते.